देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार आणि एकूणच पडद्यामागे जो हाय व्होल्टेज ड्रामा सुरू झालेला आहे, एकूणच जी कोंडी निर्माण झालेली आहे ते कोंडी फुटण्याचा प्रयत्न जो आहे तो कुठेतरी आता सुरू झाल्याचं समजतं आहे। भाजपचे संकटमोचक नेते जे आहेत गिरीश महाजन हे वर्षा निवासाने दाखल झालेले आहेत, तर एकनाथ शिंदे यांचे शिष्टाई करणारे जे नेते आहेत, शिष्टमंडळ जे आहे ते सागरवरती आता पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतं आहे। शिवसेनेकडनं राहुल शेवाळे असतील, उदय सामंत असतील, संजय शिरसाट असतील, संदीपान भुमरे असतील, हे एकनाथ शिंदे यांचा संदेश घेऊन सागर बंगल्यावरती पोहोचत असल्याची माहिती मिळते। एकूणच दोन्ही ठिकाणी एक शिष्टाई जी आहे ती सुरू झालेली आहे। पुढच्या काही मिनिटातच ही जी कोंडी निर्माण झालेली आहे ती फुटण्याचा प्रयत्न जे आहे तो महायुतीच्या नेत्यांकडून सुरू झालेला आहे। एकनाथ शिंदे हे सत्तेमध्ये सहभागी होणार की नाही ही कोंडी जी आहे ती फोडण्यासाठी स्वतः गिरीश महाजन जे आहेत ते शिष्टाई करून वर्षा बंगल्यावरती दाखल झालेले आहेत। त्यांनी काही वेळेस प्रतिक्रिया देखील दिलेल्या आहेत आणि त्याचबरोबर एकनाथ शिंदे यांनी देखील संदेश देऊन त्यांचे शिष्टाई करणारे जे नेते आहेत ते सागर बंगल्यावरती पाठवलेले आहेत। उदय सामंत असतील, राहुल शेवाळे असतील आणि त्याचबरोबर संजय शिरसाट असतील, संदीपान भुमरे असतील, हे सागर बंगल्यावरती एकनाथ शिंदे यांचे शिष्टमंडळ म्हणून दाखल होत आहेत। ते आता काही वेळातच भाजपचे गटनेते आणि मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणारे देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा करणार आहेत। एकनाथ शिंदे यांचा संदेश घेऊन हे सर्व नेते जे आहेत ते आता सागरवरती पोहोचत आहेत। त्यामुळे आपण पाहतो एकीकडे एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी गिरीश महाजन यांना भाजपच्या नेत्यांनी वर्षा निवासाने पाठवलेलं आहे, तर वर्षा निवासाहून शिवसेनेचे गटनेते एकनाथ शिंदे यांनी त्यांचं शिष्टमंडळ जे आहे ते सागरवरती पाठवलेलं आहे देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करण्यासाठी। म्हणजे दोन्हीकडे चर्चेची दारं जी आहेत ती खुली झालेली आहेत, चर्चा सुरू झालेली आहे। नक्कीच काहीतरी सकारात्मक यातून निघेल असं महायुतीच्या नेत्यांना वाटते। दोन्ही ठिकाणी जे शिष्टमंडळाला आलेलं आहे ते एकमेकांच्या नेत्यांचे दूत म्हणून आलेले आहेत, ते नेमकी कसा तोडगा काढतात हे आता पाहावं लागेल। बिलकुल उदय, या सगळ्या एक्सक्लुसिव्ह माहितीसाठी धन्यवाद। दोन घडामोडी आत्ताच्या सगळ्यात मोठ्या आत्ताच्या क्षणाच्या ते म्हणजे भाजपचे संकटमोचक बनून आलेले आहेत गिरीश महाजन वर्षा बंगल्यावरती काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेण्यासाठी। एकीकडे ते म्हणतात मी देवेंद्र फडणवीसांचा कोणताही निरोप घेऊन आलेलो नाही, मात्र तरी देखील शिंदे ज्या पद्धतीने नाराज आहेत अशा चर्चा आहेत। नगरविकास खात्यासाठी आग्रही आहेत, उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार की नाही याबाबत संभ्रम आहे। त्याच संदर्भात गिरीश महाजन त्यांच्याशी बोलतील, तर दुसरीकडे शिंदेंचं एक शिष्टमंडळ म्हणजे शिवसेनेचं शिष्टमंडळ ज्यामध्ये काही आमदार आहेत, महत्वाचे मोठे आमदार शिवसेनेचे, जे देवेंद्र फडणवीसांची भेट घेण्यासाठी सध्या सागर बंगल्यावरती पोहोचते। या आत्ताच्या घडीच्या सगळ्यात मोठ्या दोन बातम्या, गिरीश महाजन वर्षावरती शिंदेंची भेट घेण्यासाठी, तर शिवसेनेचं शिष्टमंडळ हे सागरवरती पोहोचेल कोणत्याही क्षणी। संजय शिरसाट त्याचसोबत उदय सामंत असे काही महत्वाचे आमदार हे देवेंद्र फडणवीसांच्या भेटीसाठी एकनाथ शिंदेंचा निरोप घेऊन सागरवरती पोहोचलेले। शिंदेंचा संदेश घेऊन शिवसेनेचे शिष्टमंडळ सागर बंगल्यावरती पोहोचले। दुसरीकडे गिरीश महाजन वर्षा बंगल्यावरती पोहोचलेत आणि काही करून यावरती आता तोडगा काढण्याचा प्रयत्न आहे शिंदेंच्या नाराजीवरती। एकीकडे महाजन जरी म्हणत असले मी कोणताही निरोप घेऊन आलेलो नाही, मात्र मी भेटीसाठी आलेलो आहे एकनाथ शिंदे यांच्या, असं त्यांनी माध्यमांना सांगितलं। मात्र दुसरीकडे शिवसेनेचं शिष्टमंडळ सागर बंगल्यावरती देवेंद्र फडणवीसांच्या भेटीसाठी। एकनाथ शिंदे हे नाराज नाहीत, ते आज उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील असं महाजन यांनी म्हटलंय। एकनाथ शिंदे हे मंत्रिमंडळात राहणार असं महाजनांनी म्हटलंय आणि मी कोणताही निरोप फडणवीसांचा घेऊन आलेलो नाही असं जरी म्हणत असले तरी कुठेतरी शिंदेंची नाराजी आहे अशी पडद्यामागे चर्चा जोरदार सुरू आहे। आता शपथविधीला 3 तास देखील उरलेले नाहीत, मात्र त्याआधी हा सगळा हाय व्होल्टेज ड्रामा सुरू आहे। त्यामुळे शिवसेनेचं शिष्टमंडळ सागर बंगल्यावर आणि गिरीश महाजन वर्षा बंगल्यावर, या सगळ्या घडामोडी आपण न्यूज 18 लोकमतवरती बघतोय। सगळ्यात आधी ही एक्सक्लुसिव्ह माहिती, शिवसेनेचं शिष्टमंडळ उदय सामंत, संजय शिरसाट शिंदेंचा संदेश घेऊन सागर बंगल्यावरती पोहोचलेत देवेंद्र फडणवीसांच्या भेटीसाठी। आता या सगळ्यामध्ये नेमका काय तोडगा निघतो हे आपल्याला थोड्या वेळात कळेलच, मात्र या सगळ्या राजकीय वर्तुळातल्या घडामोडी 3 तास सुद्धा शपथविधीला राहिलेले नसताना हाय व्होल्टेज ड्रामा सध्या राज्याच्या राजकारणामध्ये सध्या सुरू आहे आणि त्यामुळे विरोधकांच्या हाती तर चांगलं कोलीतच मिळालंय। महायुतीला स्पष्टपणे बहुमत मिळून सुद्धा अजूनही शपथविधी नाही हा मुद्दा उपस्थित केला जातच होता, मात्र आता एकनाथ शिंदे यांच्या नाराजीबद्दल सुद्धा जोरदार चर्चा रंगल्यात संपूर्ण राज्यभरात। त्यामुळे आता जर मनासारखी खाती मिळत नसतील तर उपमुख्यमंत्री पदाची शपथ एकनाथ शिंदे घेणार की नाही याबाबतचा सस्पेन्स आहे अजूनही।
त्यामुळे 5:30 वाजता होणारा शपथविधी तयारी तर जय्यत करण्यात आली आहे। जिथे हा शपथविधी होणार आहे तिथे त्या स्टेजवरती एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार या तिघांचे फोटो तर दिसतायत, मात्र एकनाथ शिंदेंचं अजून काही ठरत नाहीये। त्यासाठी मोठ्या वाटाघाटी सुरू आहेत आणि यासाठीच गिरीश महाजन वर्षा बंगल्यावरती आहेत, जिथे एकनाथ शिंदे आहेत। त्यांच्या भेटीसाठी गिरीश महाजन आलेत, तर शिवसेनेचे शिष्टमंडळ काही महत्त्वाचे आमदार जे शिवसेनेचे ते गेलेले आहेत देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला सागर बंगल्यावर। त्यामुळे या दोन्ही भेटीगाठींमध्ये काही तोडगा निघतो का आणि एकनाथ शिंदे आज संध्याकाळी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतात का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र शिंदे गटातले आमदार जरी म्हणत असले की आमच्या विनंतीला मान देऊन एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतील, मात्र दुसरीकडे नाराजी उघडपणे दिसते। त्यासाठी मनधरणी केली जाते भाजपच्या नेत्यांकडून सुद्धा आणि शिंदे गटातल्या आमदारांकडून सुद्धा, कारण शिंदे गटातले आमदार म्हणतायत आमचा नेता जर शपथ घेणार नसेल तर आम्ही देखील शपथ घेणार नाही, मात्र दुसरीकडे ते शपथ घेतील असा विश्वास व्यक्त केला जातोय। गिरीश महाजन आलेत वर्षा बंगल्यावर आणि ते आता पोहोचलेले आहेत, ते एकनाथ शिंदेंची भेट घेण्यासाठी आलेत, मात्र मी काही देवेंद्र फडणवीसांचा निरोप घेऊन आलेलो नाही असं ते म्हणतायत। या संदर्भात माहिती घेऊयात, राहुल झोरी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। राहुल, सध्याच्या फक्त 2 मोठ्या घडामोडी, गिरीश महाजन वर्षावर आणि त्याचसोबत शिवसेनेचे शिष्टमंडळ सागरवरती पोहोचलंय, काय माहिती तुमच्याकडे? अगदी श्वेता, ज्या पद्धतीनं बघितलं की एकीकडे सत्ता स्थापनेच्या हालचाली ज्या आहेत, सगळ्यात महत्वाचं म्हणजे महायुतीचा महाशपथ सोहळा याची जोरदार तयारी एक ठिकाणी चालते, तर दुसऱ्या बाजूला अजूनही एकमेकांमधली काहीशी धुसफूस जी आहे ती थांबताना दिसत नाहीये। गिरीश महाजन ज्यांनी की काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ठाण्यात जाऊन देखील भेट घेतली होती, त्यानंतर सलग 3 वेळा भाजप आणि शिवसेना यातली मध्यस्थीची भूमिका ही वारंवार गिरीश महाजन यांनी घेतली होती। मात्र ज्या ज्या खात्यांवर आक्षेप आहे, ज्या ज्या मंत्र्यांच्या संदर्भात आक्षेप आहे, हा प्रत्येक निरोप जो आहे तो भाजपकडून पोहोचवला गेला। आज अखेर अगदी काही तास शपथविधी सोहळ्याला उरलेले आहेत आणि त्या दरम्यान गिरीश महाजन यांचं वर्षावर जाणं हे नक्कीच भाजपचा आता जो अंतिम निरोप आहे, जो शेवटच्या टप्प्यातले निरोप आहेत ते पोहोचवण्यासाठीची ही धावपळ जी पळापळ दिसते। इतकंच नाही तर अमित शहा देखील काही वेळात आता मुंबईत दाखल होतील। महायुतीच्या 3 प्रमुख नेत्यांची अमित शहा यांच्यासोबत बैठक होते आहे का आणि शपथविधी सोहळा सुरू होण्याआधी एकनाथ शिंदे हे सरकारमध्ये सामील होत आहेत का, त्याबद्दलची औपचारिक घोषणा होते का, हे देखील पाहावं लागेल। मात्र ज्या पद्धतीने एकनाथ शिंदे यांच्याकडून अद्याप पावे तो पूर्णपणे दावा जो आहे तो स्पष्टता येत नाहीये आणि त्यामुळं आता सगळ्यात मोठी महत्वाची बातमी म्हणजेच भाजपकडून वारंवार एकनाथ शिंदे यांच्या मनधरणीचे प्रयत्न होत आहेत। जी खाती आहेत, जे महत्वाची पदं आहेत ती त्यांना देण्यात यावी, याबद्दलची भाजपची नेमकं भूमिका काय राहते, भाजप काही 2 पावलं मागे येते की आपल्याच पद्धतीनं पुढे हे सगळा शपथविधी रेटून नेते, हे देखील पाहावं लागेल। श्वेता, बरोबर आहे। आणि राहुल, त्यामुळे आता प्रत्येकालाच प्रश्न पडलाय की आज संध्याकाळी 5:30 वाजता नेमकं काय होणार। तयारी तर सगळ्या दृष्टीने करण्यात आलेली आहे, 1 मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री शपथ घेणार, मात्र दुसऱ्या उपमुख्यमंत्र्याचं काही ठरत नाहीये। त्यामुळे सगळ्यांनाच आता प्रश्न पडलाय, तिथे महायुतीतले नेते सुद्धा चिंतेत असतील, दुसरीकडे शिवसेनेचे जे इतर आमदार आहेत ते सध्या संभ्रमात असतील, त्यांच्या डोक्यावरती टांगती तलवार, आपल्या नेत्यानंच जर शपथ घेतलं नाही तर त्यांचं राजकीय भवितव्य हे खरं तर आता एकनाथ शिंदेंच्या हाती असं म्हणायला हरकत नाही। आपण जाऊयात आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांच्याकडे। उदय, तर उदय सामंत हे सागर बंगल्यावरती पोहोचलेले आहेत, इतरही काही नेते आहेत, शिवसेनेचे आमदार आहेत, राहुल शेवाळे, रवींद्र फाटक हे देखील सागर बंगल्यावरती पोहोचलेले आहेत। याचं कारण म्हणजे शिंदेंचा निरोप घेऊन हे शिवसेनेचं शिष्टमंडळ सागर बंगल्यावर देवेंद्र फडणवीसांची भेट घेण्यासाठी, शिंदेंच्या ज्या काही मागण्या आहेत, एकूणच काय त्यांचा संदेश आहे तो संदेश घेऊन शिवसेनेचं शिष्टमंडळ सागर बंगल्यावर। बघूयात यातनं काही वाटाघाटीतनं काही तोडगा निघतो का। दुसरीकडे भाजपचे संकटमोचक, आता महाशपथविधी सोहळा तर आहे महायुतीचा, मात्र त्यामध्ये जर हे संकट आलं असेल तर संकटमोचक भाजपचे गिरीश महाजन हे पोहोचलेत वर्षा बंगल्यावर काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेण्यासाठी। ही 4 महत्वाची दृश्य आम्ही तुम्हाला दाखवतोय। राज्याच्या राजकारणामध्ये नेमक्या आत्ता काय घडामोडी घडतायत, सध्याच्या 2 मोठ्या घडामोडी,
गिरीश महाजन वर्षा बंगल्यावरती, तर शिवसेनेचं शिष्टमंडळ सागर बंगल्यावरती. पुन्हा जाऊयात आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांच्याकडे. उदय, आवाज येतोय? तर आज मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस शपथ घेणार आहेत. त्याचसोबत अजित पवार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. एकनाथ शिंदे शपथ आज घेणार का नाही या संदर्भात अजूनही सस्पेन्स कायम आहे. त्यासाठी अजूनही वाटाघाटी सुरू आहेत. दुसरीकडे सेलिब्रेशन सुरू आहे. या महाशपथविधी सोहळ्याच्या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात तयारी झालेली आहे. काही सांस्कृतिक कार्यक्रम, त्याचसोबत शपथविधीचा मुख्य सोहळा. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी या शपथविधी सोहळ्यासाठी उपस्थित असणार आहेत. काही व्हीव्हीआयपीज यांना देखील, काही दिग्गजांना निमंत्रित करण्यात आलेलं आहे. आणि या सगळ्यामध्ये मोठ्या घडामोडी पडद्यामागे सुरू आहेत. त्या म्हणजे एकनाथ शिंदे हे आज उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार की नाही. आधी गृह खातं, अर्थ खातं, मग आता नगरविकास खात्यावरती एकनाथ शिंदे यांचा दावा आहे. मात्र नगरविकास खातं त्यांना मिळतं की नाही त्यावरून ते आता उपमुख्यमंत्रीपदाची आज शपथ घेणार की नाही हे ठरेल कदाचित. मागणी तर आहे त्यांची किंवा दावा आहे. नगरविकास खातं म्हणजे गृह खातं आणि अर्थ खात्यानंतर महत्वाचं जर कुठलं खातं असेल तर ते नगरविकास खातं, ज्यासाठी एकनाथ शिंदे आग्रही आहेत. आणि चर्चा आता फक्त नगरविकास खात्यासंदर्भात सुरू आहेत अशी देखील माहिती न्यूज 18 लोकमतला सूत्रांकडून मिळाली. पुन्हा जाऊयात आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांच्याकडे. उदय, आत्ताचे काय अपडेट्स आहेत? श्वेता, एक अपडेट जी आहे महत्वाची ती म्हणजे एक कोंडी जी निर्माण झालेली आहे महायुतीच्या नेत्यांमध्ये, ती कोंडी फोडण्यासाठी स्वतः काही शिष्टमंडळ जे आहे ते दाखल झालेली आहेत. वर्षा निवासस्थानी काल जेव्हा मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे गटनेते एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठी भाजपकडनं त्यांचे ज्येष्ठ नेते आणि संकटमोचक बनवले जाणारे गिरीश महाजन हे पोहोचलेले आहेत वर्षा निवासस्थानी. त्यांची एकनाथ शिंदे यांच्यासोबत महत्वाची बैठक जी आहे ती सुरू झालेली आहे. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनी देखील त्यांचं शिष्टमंडळ जे आहे ते सागर बंगल्यावरती पाठवलेलं आहे. भाजपचे गटनेते आणि मुख्यमंत्री पदाची शपथ घेणारे देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी पाठवलेले आहे. या शिष्टमंडळामध्ये माजी मंत्री उदय सामंत, त्याचबरोबर खासदार राहुल शेवाळे, संदीपान भुमरे, रवींद्र फाटक, संजय शिरसाट यांचा सहभाग आहे. आणि ते सर्वजण आता सागर बंगल्यावरती पोहोचलेले आहेत आणि एक महत्वाची बैठक जी आहे ती सुरू झालेली आहे. आणि या बैठकीमध्ये नेमकं काय निष्पन्न होतं हे पाहावं लागेल. भाजप आणि शिवसेनेमध्ये काहीच एक अबोला झाला होता निर्माण, तो अबोला आता फोडण्याची जी आहे ती अबोला तोडण्याचं जे आहे काम ते आता सुरू झालेलं आहे. आणि कुठे संवाद जो आहे तो साधला जात आणि संवाद साधणारे जे नेते आहेत त्यांना देखील इथे पाठवलेलं आहे एकमेकांच्या बंगल्यांवरती. त्यामुळे निश्चितच कुठेतरी संवाद जो आहे तो सुरू झालेला आहे. पुढच्या काही वेळातच या संदर्भात अधिकृत माहिती जाहीर केली जाणार आहे. एकनाथ शिंदे हे नवीन महायुती सरकारमध्ये शपथ घेणार आहेत की नाही घेणार आहेत ते. बरोबर आहे उदय, आपल्याला थोड्या वेळात कळेलच नेमकं काय होतं या वाटाघाटींमध्ये. उदय सामंत आणि इतर शिवसेनेचे नेते हे सागर बंगल्यावरती पोहोचलेले आहेत. दुसरीकडे गिरीश महाजन जे शिंदेंची भेट घेण्यासाठी गेलेले आहेत. या नेमक्या चर्चांमध्ये काय होतं, या वाटाघाटींमध्ये काय होतं, एकनाथ शिंदे आज उपमुख्यमंत्री पदाची ठरल्याप्रमाणे शपथ घेणार का, नेमकं काय घडतंय, संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत अक्षरशः उत्सुकता ताणलेली असणार आहे. आणि त्यामुळेच हा सगळा हाय व्होल्टेज ड्रामा आपण ज्याला म्हणतोय त्याला खरंच कारण परिस्थितीच तशी निर्माण झाली आहे. हे सगळे नेते दाखवत जरी नसले किंवा गिरीश महाजन यांनी जरी नाकारलेलं असलं तरी देखील पडद्यामागे या सगळ्या जोरदार घडामोडी सुरू आहेत. उदय सामंत हे सागरवरती पोहोचलेले आहेत. राहुल शेवाळे आणि रवींद्र फाटक हे देखील सागर बंगल्यावरती आहेत. तर या सगळ्या घडामोडी राजकीय वर्तुळामध्ये इतक्या वेगानं घडतायत. 3 तास फक्त या शपथ